आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो, म्हातारपण स्वीकारायला तयार नाही. आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला. माझं मत आहे, प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही. मी येताना एक सरकारी ताफा गेला, त्याचे जयंतराव तुमचे सुरुवातीचे नेते होते. महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. विचार करतात त्याला धक्का आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसं. याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वळून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलो. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवाला एक ठिंगी फक्त काढलेली असते, ती ठिंगी असते. पैशाचा अमाप झाला हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काही सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितला विनोद तावडेंचा. योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात काय केलं आहे सरकारने, योजनांचा अनिश्चितता देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा आता एक नाही, एक अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला एक दोन वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझ्या काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का? रिसिप्ट दिसतं, बरोबर आहे. मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅट वरती ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी काय नाही जात. मग व्हीव्हीपॅट वरची जी निशाणी आहे किंवा त्याला काय रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवताय, पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळायला मला मार्ग नाही. आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं कर्तव्य प्रवर्तन. त्यांनी सांगितलं की जी काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली, सरासरी काढली, कारण ते मोठे गणितच नाही. एवढे 76 लाखांची जर सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. कुठेही कसं फोटो आला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक आहेत. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का आणली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यांची मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं जरी वाटलं नव्हतं, त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागते तसं ह्या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतो. असो, मला असं वाटतं
आज मी मुद्दामून आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला, कारण कोणीतरी आम्हाला एक वडील झालं पाहिजे की तू करतोस ते बरोबर करतोय, तू करतोस ते चुकीचं करतोय, तू चांगलं कोणतरी पाहिजे. आणि ते काम आपण केलेलं. फक्त आता एक विनंती माझी आहे, मला तर सगळ्यांची विनंती हीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे. आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं, त्यांना हे सगळं पटत नाही. एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो, तेव्हा आपण पुढे जाणारच की नाही. तर नुसतं त्याला भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक आहे. नाही, हम सब एक आहोत, तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे, केलं आंदोलन पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे, जेणेकरून आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन केलं पाहिजे, पूर्ण राज्यभर. बघू ना, किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाही. पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले, ते आपल्या सोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे, महाराष्ट्र हा असा काही लेचापेक्षा नाहीये, तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतले, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी उभ्या राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करू. पण मला खात्री आहे, आमचे महाविकास आघाडीचे सहकार्याचे जयंत आलेले आहे, ते सुद्धा आणि काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा, माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता एवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका. मी मनापासून विनंती करतो. आणि मला असं विनंतीपेक्षा मी हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं. हे काही ठरवून आलेलं नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं आवडून सांगितलं पाहिजे, थोडी आधी थोडं सांगितलं मी, पण आता आणखी माणसं इथं आली, त्यांना हे कळालं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची विनंती बाबा नक्की मान्य करतील. आणि 28 ते 30 हे आमचा उपोषणाचा काळ होता. पण आता बाबा, मी वेगळे हे 30 तारखेच्या संध्याकाळ झाली, त्यानंतर संध्याकाळ आपण समजतो. तर त्या नाही ते बोलतील तर त्याने देतो. तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आतुर होते की त्यांचं विमान 3 नंतर त्यांना येणार होतं, पण ते म्हणले की नाही, उपोषण लवकर सोडलं पाहिजे, म्हणून ते आज बाहेर आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले आणि आता पोलीस अध्यक्ष जयंत पाटील आले, त्यांनी 2 शब्द बोलावे. उद्धवजी बोलले, त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोलले की वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाही. आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण सगळ्यांनी विनंती केली की त्यांनी उपोषण आता सोडावं. आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशीच आंदोलनं महाराष्ट्रभर होतील असा मला विश्वास आहे. सोनाली मॅडम भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. बाबासाहेब आंबेडकरांचा
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हम सब चला टेबल घ्या पुढे. महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा लढायचं मर्दा शिवसंभासारखं पण शिकायचं मर्दा तुझ्यासारखं लढायचं मर्दा शिवसंभासारखं पण शिकायचं मर्दा तुझ्यासारखं जगायचं मर्दा देवासारखं शिवासारखं लढायचं शिकायचं लढायचं शिकायचं लढायचं शिकायचं सर्वांना पुढे शुभेच्छा. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आणि उपोषणाचा बरं, आणि त्यासाठी ते उशीर नको म्हणून उद्धव ठाकरे साहेब अगदी घाईघाईनं पुण्यात पोहोचले आणि जाताना आम्हाला आपले नेते भेटले ते का आले होते मला कळलं नाही. त्यांनी कारण सांगितलं होतं की त्यांनाही शंका आहे एवढं कसं काय हातामध्ये तुमच्या हा कलश आला सत्तेचा. पण मी एकच सांगेन या पुण्यामध्ये यापूर्वी अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक सामाजिक राजकीय चळवळीचे केंद्रस्थान हे पुणे आहे आणि या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची सुटली सुद्धा या पुण्यामध्ये पडलेली आहे आणि त्यासाठी मंचावरती स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहे. साधारण एक इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात फिरकी पडली का देशात वणवा पडतो. संपूर्ण देश आजच्या या आपल्या बाबांच्या उपोषणाकडे पाहते. 3 दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला मी शरद पवार साहेब आणि दिग्विजय सिंग बसलो होतो आणि तेव्हा आंदोलन सुरू झालं होतं. आमचं असं ठरलं की हे आंदोलन सोपं नाही, साधं नाही, त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. 95 वर्षाचे बाबा आढाव देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी उतरलेले आपण सगळे काठावर उभे राहिलेलो आहोत. ते बरोबर नाही. आपल्याला सुद्धा या प्रवाहात सामील व्हावं लागेल तर या देशामध्ये जे आपल्याला परिवर्तन घडवायचे, हुकुमशाही घडवायचे, त्याला आपल्याला यश मिळेल. मला बाबांचा एक विषय मागायची आवडला की गौतम अडाणीचा. गेले 4 दिवस आम्ही पार्लमेंटला सकाळी 11 वाजता जातो आणि 11 वाजून 3 मिनिटांनी बाहेर येतो. कारण 11 वाजून 1 मिनिटाने आम्ही राज्यसभेच्या चेअरमनला सांगतो की आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचं. या देशातला उद्योगपतीनं कसा देश लुटलाय, पण अडाणीचं नाव घेण्याआधीच पार्लमेंट बरखास्त केली जाते. म्हणजे त्यांना अडाणीची भीती वाटते का आमची भीती वाटते हे आम्हाला कळायला मार्ग नाही. हा देश, ही मुंबई, हा महाराष्ट्र, मला तर भीती वाटते. मला शिल्पा सुंदर परिसर आहे फुलेवाड्याचा, इथे अडाणीला येऊ देऊ नका. तिथे सुद्धा तो एखादा पावर उभा करेल. कारण जिथे जिथे त्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम जागा दिसतात, भूखंड दिसत आहेत, तिथे ती जागा अडाणीला देण्याचा ठराव कायदेशीररित्या केला जातो. जी मुंबई आम्ही 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली ती मुंबई आज सहज अडाणीच्या घशात जाताना दिसते. जर शिवसेना नसती तर एवढ्याला मुंबईचा 7बारा अडाणीच्या नावावर झाला असता. आम्ही आहोत म्हणून मुंबई अजून वाचले. पण आज एक चांगला असा नवीन आपल्या आंदोलनाचा प्रवाह सुरू झालेला आहे. बाबांना त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं आणि अस्वस्थ होतो. पण आता पुढली जबाबदारी उद्धव साहेब आपल्या सगळ्यांची आहे. हे नेतृत्व आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन हा जो विषय आहे, हा विचार आहे, तो न्यावा लागेल. मी बाबांचे आभार मानतो की त्यांनी आज आपलं आंदोलन मागे घेतलं. आपण सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आंदोलन सुरू हे आपल्यासाठी आंदोलनच आहे.
बाबा म्हटलं का आंदोलनच आहे ना, दुसरं काय त्यांच्या आयुष्यात. आणि ते बरोबर बोलले, आम्ही त्यांच्यावर पुढे थोडीफार टीका केली, पण तुम्ही आमचं नेतृत्व करता. असो, हा महाराष्ट्र उद्धवजी म्हटले त्याप्रमाणे गरजांचा महाराष्ट्र, देशापेक्षा हा महाराष्ट्र नाही. हे लवकरच आगामीलाही दिसेल, मोदीलाही दिसेल, अमित शहालाही दिसेल एवढं सांग. आणि तुमचं रजा येतो. जय 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 महाराष्ट्र, भारत माता की जय. म्हणजे उद्धव ठाकरे बोलले, जयंत पाटील बोलले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार या ठिकाणी आहेत. त्यांनी